अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याखाली आरोपींना पोलिसांनी अवघ्या 6 तासात अटक केली। या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। रात्रीच्या सुमारास अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि हा शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला। या वादादरम्यान 3 युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले। गंभीर जखमी झालेल्या मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। दरम्यान तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी अवघ्या 6 तासात 3 आरोपींना दर्यापूरमधून अटक केली। हे सर्व आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या। रेणुकानगरमध्ये कॅन्टीनमध्ये 2 गुटामध्ये काही वारदात झाली। एक क्षुल्लक कारणावरून त्याची मारामारी झाली आणि 3 लोक होते, त्यांनी मारामारीमध्ये चाकूचा हल्ला केला। दुर्दैवाने जे मय्यत आहे, विक्टीम आहे, त्याची मृत्यू उपचार दरम्यान जीएमसी मध्ये झाली। त्याचं नाव आहे शेख मवीस। हे घटनाची संवेदनशीलता बघता सर्व वरिष्ठ अधिकारी एसपी पर्यंत पोलीस स्टेशनला लगेच पोहोचले होते। तातडीने आम्ही 8 टीमचा गठन केला होता, एक एलसीबीचा पथक, एक एसडीपीचा पथक आणि 6 इतर पोलीस स्टेशनचा पथक। सुदैवाने 7 तासमध्ये आम्हाला जे 3 आरोपी आहे ते कस्टडीमध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहे दर्यापूरमधून आणि आता आरोपीच्या अटकेचा आमची कारवाई सुरू आहे।